आपण. मॅडम बाबा काय करतायत, काय कर. हाय. Vikander is making cake for her beloved. मॅडम हा बाय. आपण आता मक्याचा चिवडा करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर ह्याच्यासाठी मक्याचे पोहे निवडून स्वच्छ करून घेतलेले आणि त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेले. इथं काजू आहेत, इथं शेंगदाणे, इथं डाळव आहे, इथं कढीपत्ता आहे, इथं आपलं किसमिस आहे, मनुके, इथं मीठ आहे, काळं मीठ, इथं मिरची पावडर आहे, इथं चाट मसाला आहे, इथं जिरा पावडर आहे, सॉरी, इथं धना पावडर आहे, इथं थोडं जिरा मोहरी घेतलेलं आहे, इथं हळद आहे, इथं हिंग आणि ही आपली बडीशोप पावडर घेतली. तर चला आपण आता सुरुवात करूया. आणि हे बारीक पिठी साखर आहे, मी मिक्सरमध्ये वाटून घेतली. आणि इथं तेल तापत ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण बघूया तेल तापले का नाही. तर हे मी टाकून बघते. एक तापलेलं आहे आपलं तेल. जरासं थोडं कडक होईल. चांगले तळून घ्यायचे, मस्त चांगले फुलतात. तेल तापून द्यायचं पण चांगलं. तर आता आपण हे सगळं असं तळून घेऊया सगळं. तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. आपले हे झालेले आता तळून पोहे. त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया. आता शेंगदाणे तळत आलेले. आपण आता डाळ घालूया ह्याच्यात. त्याला पण जास्त वेळ लागत नाही ना. एक ह्याला पण 5 मिनिट आपण बारीक गॅसवर तळून घेऊया. आता झालेत आपले हे तळून. असे खरपूस तळायचे बारीक गॅसवर. आता याच्यातच काढून घेते मी पोह्यामध्येच मक्याचे. आता आपण काजू घालूया. आता काजूचा थोडे लाल होत आले. त्याच्यातच मनुके घालूया आपण. मनुक्याला पण वेळ लागत नाही जास्त. चांगले फुलतात असे मस्त. हे बघा कसे फुललेत मस्त. मस्त पावसाळ्यामध्ये ना जरा थोडस चटपटीत खायला लागतं ना. असा करून ठेवला की मग टेन्शन राहत नाही. हे बघा मस्त तळले. आता मी कढीपत्ता तळून घेणार आहे.
आता ह्यातलं मस्त झालाय कढीपत्ता, पण आवाज छान येतोय. ओला राहू द्यायचा नाही, चांगला कडक तळायचा. आता आपण याच्यातलं थोडं तेल काढून घेतलं, भरपूर होतं तेल त्याच्यात. तर याच्यामध्येच आपण जिरे मोहरी टाकूया आणि एक एक करून सगळे मसाले घालूया आपण. जरा गॅस मी बंद केलाय कारण तेल खूप तापलेलं आहे ना. हे सगळे मसाले टाकले. मला तेल थोडं कमी वाटतंय, त्याच्यातलंच मी गरम तेल टाकते थोडं. आपण काढून ठेवलं होतं ना जास्त तेल. आता आपण हे चिवड्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, आपण हे सगळा मसाला त्याच्यातच टाकू. ह्याच्यातच टाकले कढीपत्ता, सगळं काजू, शेंगदाणे, डाळं, मनुके. तर याच्यामध्येच टाकून घेऊया ते सगळं. आता मी चांगलं मिक्स करून घेते. आता आपण हे मिक्स झालंय सगळं, ह्याच्यात पिठी साखर टाकूया आपण. जरा गोडच चांगला लागतो हा. एवढी घालते आणि परत मिक्स करायचं आपण. थोडी राहिलेली ती पण टाकूया आपण. बघा किती कुरकुर आवाज येतो, एकदम कुरकुरीत झाला मस्त. आपला चिवडा तयार आहे, तयार झालेला आहे. किती छान दिसतोय आणि खूप टेस्टी झालाय. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.